नमस्कार कर्मचारी बांधवांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की एप्रिल 2026 चे वेतन अदा होण्यापूर्वी प्रत्येक शासकीय कर्मचारी यांची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपली ई-केवायसी ची प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि ज्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या लेखा विभागामध्ये एक प्रमाणपत्र सादर करायचं आहे। तर त्यासाठी आपण कोणते प्रमाणपत्र सादर करू शकतो की आपल्या बँक अकाउंटला सॅलरी खात्याला आधार लिंक झालेले आहे, सीडिंग झालेले आहे याबाबतची पुष्टी आपल्या लेखा विभागामध्ये करता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणते प्रमाणपत्र आपणास सादर करावयाचे आहे। अगदी सोपं आहे। त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने माय आधार असं गुगलला सर्च करा। सर्च केल्याबरोबर आपण UIDAI म्हणजेच आधारच्या ऑफिशियल साइटवरती येता। इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जो पहिला आपल्याला टॅब दिसतोय माय आधारला क्लिक केल्याबरोबर वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत। त्यामध्ये इथे एक आपल्याला 3 नंबरच्या कॉलम मध्ये बँक सीडिंग स्टेटस दिसतंय। तर या बँक सीडिंग स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी लॉग इन असा मेसेज येईल, या इथे आपल्याला दिसतोय। लॉग इन वर क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपणास आपला 12 अंकी आधार क्रमांक एंटर करायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरती जो ओटीपी येतोय 6 अंकी ओटीपी तो एंटर करून आपण आपल्या माय आधारच्या प्रोफाइलला लॉग इन करायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे इथे आपण माय आधार या प्रोफाइलला आपल्या वैयक्तिक प्रोफाइलला लॉग इन करत आहोत। या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत। इथे जर पाहिलं तर हा माझा फोटो दिसतोय, म्हणजेच मी माझ्या वैयक्तिक प्रोफाइलला लॉग इन केलेला आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा आपल्यासाठी उपलब्ध आहेत। तर आता महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये म्हणजेच कार्यालयामध्ये लेखा विभागामध्ये एक प्रमाणपत्र द्यायचे आहे की आपले आधार लिंक आहे आपल्या सॅलरी अकाउंटला, हे खात्री होण्यासाठी। तर आपण या ठिकाणी जो आपला हा 5व्या नंबरचा ऑप्शन दिसतोय बँक सीडिंग स्टेटस, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याबरोबर आपल्याला काही आपले डिटेल्स दिसतात। कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा आपल्याला मेसेज दिसतोय। आपल्या आधारचे शेवटचे 4 अंक दिसत आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या बँक अकाउंटला आपलं आधार सीडिंग झालेलं आहे ते आधार सीडिंग कोणत्या तारखेला झालेलं आहे, ऍक्टिव्ह स्टेटस दिसत आहे। आता कर्मचारी बांधवांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की माझे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट्स आहेत आणि जर या ठिकाणी मला माझं सॅलरी अकाउंट लिंक झालेलं दिसत नाही तर आपण NPCI च्या ऑफिशियल साइट वरती जाऊन सीडिंगची प्रोसेस करून घेऊ शकता। NPCI ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सबसिडियरी आहे। तर याचा एक रूल आहे, नियम आहे, ज्यावेळी आपण आपले आधार हे शेवटी म्हणजे शेवटचं बँक अकाउंट कोणतं आहे, शेवटी ज्या बँक अकाउंटला आधार लिंक करता त्या बँक अकाउंटमध्ये आपले DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे लाभ हे मिळत असतात। समजा एकापेक्षा जास्त, उदाहरणादाखल आपण गृहीत धरूया आपले 3 वेगवेगळे बँक अकाउंट्स आहेत आणि त्यापैकी एक आहे आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया SBI शाखेचं, ज्यामध्ये आपली सॅलरी जमा होते। दुसरं आहे आपलं कॅनरा बँकेचं आणि तिसरं आहे बँक ऑफ इंडिया। तर आज रोजी आपल्याला सीडिंगची प्रोसेस जर बँक ऑफ इंडिया या अकाउंटला दिसत असेल तर निश्चितच आपलं सॅलरी अकाउंट लिंक नाही असं समजायचंय आणि आपण आपलं SBIचं खातं हे NPCIच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन सीडिंग करून घ्यायचं आहे आधारशी। ठीक आहे, तर NPCIचा रूल काय आहे, आपण शेवटी ज्या बँक अकाउंटला आधार लिंक करता त्या अकाउंटवरती आपल्याला DBT ट्रान्सफर होत असते। जसे की वेगवेगळे आपल्या सबसिडीज असतील तर कदाचित
शक्यता नाकारता येणार नाही. आपल्याला सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून पेमेंटची प्रोसेस होणार आहे, जेणेकरून सेवर्थला ही कनेक्टिव्हिटी केली जाईल. फ्रॉड किंवा एकापेक्षा जास्त वेतन घेणारे जे कर्मचारी असतील, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये नोंदणी केलेले किंवा वेगवेगळे सेवर्थ आयडी काढलेले, ते आपल्याला टाळण्यासाठी शासनाने ही KYC ची प्रोसेस केलेली आहे. तर आपण प्रमाणपत्र म्हणून याचं स्क्रीनशॉट आपल्या लेखा विभागामध्ये सादर करू शकता. अत्यंत सोपी प्रोसेस आहे. इथे दिलेली आहे माहिती, द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड थ्रू द लिंक इज फेच्ड फ्रॉम द सर्व्हर ऑफ नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच NPCI. UIDAI is not responsible for the correctness. The information fetched is not stored by UIDAI. म्हणजेच हा जो डेटा फेच होतो तो आपल्या NPCIच्या पोर्टलवरून फेच होत आहे. आणि आपण नवीन अकाउंट सेटिंग केल्यानंतर थोडक्यात मी तुम्हाला ती सुद्धा प्रोसेस दाखवतो. नवीन अकाउंट आपल्याला लिंक करायचं असेल तर कशा प्रकारे आपण लिंक करायचं. NPCI असं गुगलला सर्च करा, जी ऑफिशियल वेबसाईट ओपन होते, इथे क्लिक करा. आता आपण NPCIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी हा 2 नंबरचा कस्टमर हा ऑप्शन आहे. भारत आधार सीडिंग एनेबलर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला आधार, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड इतके सारे डिटेल्स फिलअप करून सबमिट करायचं आहे. म्हणजे आपल्याला सीडिंगची प्रोसेस आपण स्वतः करू शकता. धन्यवाद मित्रांनो. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मोटिवेशनल महेश.